बरं सभापती महोदय, मला संरक्षण द्या, मला बोलू दे. कारण अनेक गोष्टी आरोप प्रत्यारोप आमच्यावर जे होतात ना, त्याला हे खरं उत्तर आहे. 260 अन्वये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेब, सन्माननीय आमदार प्रसादजी लाड, सन्माननीय आमदार संजयजी खोडके, परिणयजी फुके, चित्राताई वाघ, अमितजी गोरखे, शशिकांतजी शिंदे, श्रीकांतजी भारतीय, चंद्रकांतजी सूर्यवंशी, अनोलजी मटकरी, मनीषाताई कांदे यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि हे विचार व्यक्त करत असताना उद्योग विभागाची वाटचाल भविष्यामध्ये कशी असावी आणि झालेल्या वाटचालीवर देखील त्यांनी स्वतःचं मतप्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सन्मान्य सभापती महोदय, मी अनेक वेळा या ठिकाणी सांगितले की ज्यावेळी उद्योग विभागाचा विषय येतो त्यावेळी कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याची भूमिका हीच असते, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, की आपल्या सगळ्या राजकीय चर्चेमुळं कुठेही उद्योगांवर परिणाम होऊ नये आणि उद्योजकांच्या मनामध्ये असा कुठं विचार येऊ नये की ज्या राज्यामध्ये आपण जातोय, ज्या राज्यामध्ये आपण इंडस्ट्री टाकणार आहोत, उद्योग सुरू करणार आहोत, तिथली राजकीय परिस्थिती ही दोलायमान आहे, अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्यामध्ये होऊ नये यासाठी मी अनेक वेळा असं सांगितलं की ज्या गोष्टी उद्योग विभागाच्या आहेत किंवा इंडस्ट्रीच्या बाबतीच्या आहेत त्या थेट पत्रकार परिषद घेऊन मांडण्यापेक्षा राज्याचा उद्योगमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्योगाला पाठिंबा देणारे आहेत, मुख्यमंत्री देखील आहेत, तर यांच्याशी चर्चा करून आपण काही गोष्टी जर करू शकलो तर उद्योजकांच्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. आणि तशी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवीणजी आम्ही गेली 3.5-4 वर्ष पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्की करतोय. आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्र गेले 3.5-4 वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय. आणि हा सर्वे जो आहे हे म्हणजे हा जो सर्वे आहे हा काय हेमंत पाटील साहेबांनी केलेला नाही, प्रवीण दरेकरांनी केलेला नाही, उदय सामंतने पण केलेला नाही, हा RBIने केलेला सर्वे आहे. आणि त्याच्यामध्ये सातत्यानं 3.5-4 वर्ष उद्योजकांना आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शासन जी काय उपाययोजना करते त्याच्यामुळं आपण FDI मध्ये 1 नंबरला आहे. 2022ला पहिल्यांदा 80,588 कोटीचे MOU ही दावोसमध्ये झाले. आता मिलिंदजी, हे दावोसला जे 2022ला MOUज नाही ते मी शेवटी आता बोलणार आहे, कोणाकोणाला न्यायचं काय करायचंय शेवटी मी बोलणार आहे. पण मी मिलिंदजींच्या निदर्शनास एवढंच आणून देतो की राजकारण का होऊ नये, तर 2022ला जी लोक उद्योग मंत्री असतील, काही मंत्री असतील, ऊर्जा मंत्री असतील, ही सगळी मंडळी दावोसला गेली होती, पण त्यांनी देखील MOU केले. त्यांनी देखील हा मुद्दा सभापती महोदय नोंद करून घ्यावा की 2022ला सगळ्यात महत्वाची बाब आहे की बाकी सगळे दावोसला गेले पण नार्वेकर साहेबांना नेलं नाही, हा खरा कळीचा मुद्दा आहे. पण सन्मान्य सदस्यांना, मला परब साहेब असतील किंवा नार्वेकर साहेब असतील, मला राजकीय सांगायचं नाही, त्यावेळी दावोसला कोण गेले होते याच्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला ताकद देण्याचं काम केलं आणि 80,588 कोटीचे त्यावेळी MOU केले. त्याच्यामध्ये MMRDAचे किती होते, त्याच्यामध्ये ऊर्जा विभागाचे किती होते, त्याच्यामध्ये MIDCचे किती होते, हा माझ्या दृष्टीनं विषय गौण आहे. परंतु त्याच्यामधल्या 98% प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं सरकार आल्यानंतर केलं. याचं कारण सरकार कुठच्या दावोसला गेलं, सरकारनं कुठच्या दावोसला जाऊन MOU केले, याच्यापेक्षा 80,558 कोटीचे 88 कोटीचे जे प्रकल्पाचे MOU झाले होते ते आम्हाला देखील बंधनकारक आहे. शेवटी बेरोजगारी दूर झाली पाहिजे म्हणून आम्ही भाषणं करतो, राजकीय जीवनामध्ये निवडणुका आल्या तर जोरदार भाषणं करतो, पण दुसऱ्या सरकारनं केलेले MOU त्याची अंमलबजावणी आम्ही करायची नाही ही भूमिका आम्ही घेतली नाही, तर त्याची देखील अंमलबजावणी आम्ही 98% केली. 2023ला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1,37,393 कोटीचे आम्ही MOU केले. त्याच्यातनं 1 लाख बेरोजगारांची म्हणजे बेरोजगारांना रोजगार मिळणार होता, त्याची 80% अंमलबजावणी आम्ही केली. 2024ला 3,16,739 कोटीचे आम्ही MOU केले, त्यातल्या 70% कामाची आम्ही MOUची आम्ही अंमलबजावणी केली. 2025ला 12,23,081 कोटीचे आम्ही MOU केले, 88% MOUची आम्ही अंमलबजावणी केली. आणि आता 31,25,882 कोटीचे आम्ही MOU केले आणि त्याची प्रोसिजर आता सुरू झालेली आहे. पण थोडा संभ्रम असा पसरवला जातो की या वर्षीचे जे MOU केलेले आहेत 31,25,882 कोटीचे,
हे सगळेच्या सगळे उद्योग विभागाचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही असा एक संभ्रम निर्माण केला जातो. पण याच्यातले उद्योग विभागाचे 67 MOU आहेत. त्याची रक्कम आहे 15,15,182 कोटी रुपये. MMRDAचे 10 MOU आहेत 15,10,600 कोटीचे आणि MMRDAचा एक MOU आहे 1,100,000 कोटीचा. असे 1,25,882 कोटी रुपयाचे MOU आम्ही केलेले आहेत. याच्यामध्ये अजून एक शंका निर्माण करण्यात आली की महाराष्ट्राचा उद्योजक आम्ही दावोसला नेला आणि तिथं आम्ही MOU केला. महाराष्ट्राच्या उद्योजकाला दावोसमध्ये MOU करण्याचा अधिकार नाही का? तर 100% अधिकार आहे. परंतु तो अधिकार असताना त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक किती आहे ही आम्ही बघितली आणि आज आम्ही केलेल्या MOU मध्ये जवळजवळ 70 ते 75% ही परकीय गुंतवणूक आहे. आणि तो परकीय गुंतवणूक आणणारा जर महाराष्ट्रातला मध्यस्थी असेल तर आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे की महाराष्ट्रातला उद्योजक FDI आणण्या एवढा सक्षम झालाय आणि ते सरकारनं केलंय, त्याचं कौतुक तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. आता आपण दावोसला जातो. दावोसला गेल्यानंतर आम्ही दावोसला जायच्या अगोदर 4 दिवस बोंबाबोंब, दावोसला असताना 4 दिवस बोंबाबोंब आणि आल्यानंतर 15-20 दिवस बोंबाबोंब. पण ज्या दावोसला आणणार ना, बर्फ आणायला तुम्हालाच घेऊन जाणार आहे सगळ्यांना. ज्या दावोसला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 3 ते 3,500 कंपन्यांच्या CEOना भेटायला 2 दिवस येऊन थांबतात, तिथं महाराष्ट्र सरकारचं पॅव्हिलियन आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. आणि म्हणून 2022 आम्ही कधी टीका केली नाही. 2022ला देखील जे काय MOU झाले, जे लोक ज्या तिथल्या CEOना भेटली त्यांचं देखील आम्ही अभिनंदन केलेलं आहे. त्याच्यामुळे उद्योग विभागाचा MOU झाल्यानंतर किंवा MIDCने एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याकडे राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा आपण जर महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणींना बेरोजगारी दूर करून रोजगार देणार असू तर त्या सकारात्मक भूमिकेतनं आपण बघितलं पाहिजे. आता 3.5-4 वर्ष सभापती महोदय झाले, 3.5-4 वर्ष. ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि त्याच्यानंतर स्वर्गीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री झाले. त्या काळापासून 2च महत्वाचे मुद्दे, वेदांता फॉस्कॉन गेला, एअरबस गेला, BDP होऊ शकला नाही, याच्या बाबतीमध्ये आपण श्वेतपत्रिका काढली सभागृहामध्ये आणि त्या सभागृहामध्ये श्वेतपत्रिका काढून ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या त्याचा उल्लेख त्या श्वेतपत्रिकेमध्ये केलेला आहे. कोणावरही टीका टिप्पणी करत असताना त्याच्यामुळेच झालं असं काही जबाबदार आम्ही धरलं नाही. परंतु एखादा प्रोजेक्ट आणत असताना कॅबिनेट सब कमिटी ही अतिशय महत्वाची आहे आणि कॅबिनेट सब कमिटी जर 14 महिन्यानं 15 महिन्यानं झाली तर आपण उद्योजकांना नक्की काय देणार आहे हे ज्या समितीमध्ये ठरतं, ती समितीच जर होऊ शकली नाही तर उद्योजक आपल्याकडे टिकू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. आणि म्हणून तेव्हाचा फरक काय होता, 15-15, 16-16 महिने कॅबिनेट सब कमिटी व्हायची नाही. शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, 3-3 महिन्यानं कॅबिनेट सब कमिटी व्हायला सुरुवात झाली. आता देवेंद्रजी विद्यमान मुख्यमंत्री आहेत, 2-2, 3-3 महिन्यानं आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेतो आणि उद्योजकांना किती इन्सेंटिव्ह द्यायचा, किती त्यांना बेनिफिट्स द्यायचा ह्याच्या चर्चा होतात आणि त्याच्यानंतर उद्योजक या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे कॅबिनेट समितीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. दुर्दैवानं त्या काळामध्ये कदाचित करोनाच्या नावावर असेल पण कॅबिनेट सब कमिटी 15-15 महिने होऊ शकले नाही, म्हणूनच हे प्रकल्प दुसरीकडे गेले. एअरबेसचा साधा अर्ज देखील आमच्याकडे झालेला नाही आणि BDP सभापती महोदय आपल्याकडनं गेलेला नाही. आज आपल्या सगळ्यांना आनंद असला पाहिजे की केंद्र सरकारनं BDPचे 1,000 कोटी रुपये दिलेले नसताना देखील महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं आणि MIDCनं रायगडमध्ये BDP स्वतःचा उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचं टेंडर झालं, ते हैदराबादच्या कंपनीला मिळालेलं आहे आणि पुढच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचा देशातला पहिला स्वतःचा BDP प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय, हे देखील मला इथे सांगितलं पाहिजे. आणि MOU झाले प्रवीणजी, MOUचं नक्की काय झालं, MOUचं नक्की काय होणार आहे यासाठी जसा आपण व्हाईट पेपर काढला, जशी श्वेतपत्रिका काढली, तसं भविष्याच्या अधिवेशनामध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये भगवी पत्रिका काढली जाईल आणि नक्की MOUचं काय झालं हे देखील महाराष्ट्रासमोर आणलं जाईल. अजून एक उद्योग विभागानं जे क्रांतिकारी पाऊल टाकलं ते म्हणजे गडचिरोलीमध्ये सुरजागड असेल, लॉईड्सचा प्रकल्प असेल, JSWची स्टील इंडस्ट्री असेल, या सगळ्या इंडस्ट्रीमधनं गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये 1,25,000 कोटीची स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री त्या ठिकाणी आपण उभी करतोय. मग 1,25,000 कोटीची स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आपण ज्यावेळी तिथं सुरू करतो त्यावेळी तो देशातला सगळ्यात मोठा स्टील हब त्या तिथे होणार आहे. आणि त्याची खासियत काय आहे
तिथल्या स्थानिक लोकांना तर रोजगार मिळणारच आहे, पण आजपर्यंत ज्या नक्षलवाद्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या त्या बंदुका खाली ठेवून नक्षलवादी आणि नक्षलवाद्यांच्या मुलांना रोजगार देणारी प्रक्रिया देखील गडचिरोलीमध्ये सुरू झाली। आणि या सभागृहामध्ये जबाबदारीने सांगतो की पूर्वी कदाचित गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा म्हणून होतं, पण भविष्याच्या कालावधीमध्ये नक्षलवादी जिल्हा हे नाव जाऊन गडचिरोली ही उद्योग नगरी आहे अशा पद्धतीची चर्चा नक्की जगभरामध्ये सुरू होईल। एवढी मोठी स्टील इंडस्ट्री या संपूर्ण परिसरामध्ये आपण सुरू करतोय। आता या स्टील इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना रोजगार मिळतोय। लोखंड असेल, तांबे असेल, सोनं असेल, चुनखडी असेल, ग्रेफाइट असेल, या सगळ्याचा मायनिंगमध्ये चांगला उपयोग करून ही इंडस्ट्री मोठ्या ताकदीने उभी करण्याचा आपण प्रयत्न करतोय। आणि याची इकोसिस्टम जनरेट झाली पाहिजे म्हणून चंद्रपूरला देखील आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील लँड ॲक्विजिशन आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद हा साहेब अभिनव कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि हा अभिनव कार्यक्रम काय आहे, परस्पर आपण ज्यावेळी दावोसचा उल्लेख करतो, दावोसला जाऊन आपण इंडस्ट्रियलिस्टना रेड कार्पेट देतो हे आपण सगळं म्हणतो, पण 3.5 वर्षापूर्वी असा एक आम्ही अभिनव कार्यक्रम सुरू केला की आपले महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत त्यांचे देखील छोटे छोटे एमओयू झाले पाहिजेत आणि ते एमओयू करत असताना जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद घेऊन त्यांना देखील रेड कार्पेट दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली। आणि यावर्षी 1,27,322 कोटी रुपयाचे स्थानिक एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्याच्यातनं देखील सुमारे 1 लाख लोकांना याच्यातनं रोजगार मिळणार आहे। त्याच्यावर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद असेल, दावोसमध्ये झालेले आमचे एमओयू असतील, या सगळ्या एमओयूची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही शासन म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय। अजून एक आनंदाची गोष्ट सभागृहाला कळली पाहिजे, दावोसचे आम्ही एमओयू केले, जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद केली आणि 3 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यात अजून 44,710 कोटी रुपयाचे एमओयू आम्ही केले आणि त्याच्यातनं देखील सुमारे 30,000 लोकांना, मुला मुलींना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याच्यामुळे दावोसचा फक्त विषय हा इंडस्ट्रीशी मर्यादित नाही, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली गुंतवणूक असेल, जिल्हास्तरीय स्तरावर झालेली परिषदेतनं गुंतवणूक असेल, खादी ग्रामोद्योग सारख्या महामंडळातनं झालेली गुंतवणूक असेल, MSRDC जे आहे त्याच्यातनं झालेली गुंतवणूक असेल, सिडकोमधनं झालेली गुंतवणूक असेल, गृहनिर्माणामधनं झालेली गुंतवणूक असेल, या सगळ्या गुंतवणुकीचा जर आपण उल्लेख केला तर आजही महाराष्ट्र भविष्यात अनेक कित्येक वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला राहील अशा पद्धतीने आमचा उद्योग विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय। सन्माननीय सदस्य दरेकर साहेबांनी अजून एक विषय काढला की रायगड पेणमध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर करावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। नक्कीच याचा सकारात्मक विचार करू, पण हे ग्रोथ सेंटर उभं करत असताना आपण जर बेरोजगारीवर बोलतोय तर या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना रोजगार मिळण्यासाठी ट्रेनिंग देखील दिलं गेलं पाहिजे। हा महाराष्ट्रातला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा निर्णय MIDCने घेतला आणि स्वतःची स्किल सेंटर महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी उभी केली। आज या सभागृहामध्ये स्वर्गीय रतन टाटांचा देखील उल्लेख आपण केला पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पहिला उद्योगरत्न पुरस्कार आपण रतनजी टाटांना दिला आणि रतनजी टाटांनी हयात असताना महाराष्ट्र शासनाला एक कमिटमेंट केली होती, एक शब्द दिला होता की स्किल सेंटर महाराष्ट्रातली डेव्हलप करण्यासाठी त्यांच्या CSR मधनं किंवा टाटा टेक्नॉलॉजीकडनं पैसे दिले जातील। खरं तर रत्नागिरीमध्ये व्हावं ही इच्छा असल्यामुळे एकच प्रस्ताव आम्ही दिला होता, कारण तो माझ्या मतदारसंघात असेल, माझ्या जिल्ह्यात असेल, अशा संकुचित कदाचित प्रवृत्तीनं मी तो प्रस्ताव दिला होता। परंतु टाटा समूहाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की टाटा समूहानं 950 कोटी रुपये हे टाटा टेक्नॉलॉजीमधनं आपल्याला दिले, त्याची मॅचिंग ग्रँट MIDCनं भरली आणि जवळजवळ 35,000 मुलं दरवर्षी टाटा टेक्नॉलॉजीमधनं शिकून बाहेर पडतील एवढी चांगली यंत्रणा रतन टाटांच्या त्यावेळी नेतृत्वाखाली आपण सुरू केली आणि आज ते हयात नाहीत, परंतु या सगळ्या नांदेड पण आहे, तुमच्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण आहे आणि त्याच्यामुळे आपण एक निर्णय घेतला सभापती महोदय की ज्या उद्योगपती, स्वर्गीय उद्योगपती रतन टाटांनी आपल्याला एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या प्रत्येक स्किल सेंटरला रतन टाटांचं नाव देण्याचा देखील निर्णय घेतला आणि आशिया खंडातलं सगळ्यात चांगली इमारत जी उद्योग भवनाची होते नरिमन पॉइंटला, त्या नरिमन पॉइंटच्या बिल्डिंगला देखील रतन टाटांचं नाव देण्याचा आम्ही निर्णय घेतला, कारण 50 कोटी शासनानं मागितले होते, त्यांनी 950 कोटी रुपये दिले आणि एवढ्यावर थांबले नाहीत
नांदेड असेल किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये देखील अजूनही पैसे द्यायला टाटा टेक्नॉलॉजी तयार आहे। हे खरोखर त्यांचं जे दातृत्व आहे याचा आदर्श सगळ्यांनीच घेण्याची गरज आहे। त्याच्यामुळे उद्योग विभाग हा फक्त इंडस्ट्री आणण्यापुरता सीमित राहिला नाही, तर ती इंडस्ट्री आल्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये असणारे कामगार असतील, नोकर वर्ग असतील, अधिकारी असतील, हे देखील प्रशिक्षित असले पाहिजेत। यासाठी स्वतः MIDCनं या ठिकाणी पुढाकार घेतला। काही ठिकाणी स्मार्ट सिटीची कामं आम्ही सुरू केली। रत्नागिरीसारखं शहर ज्या ठिकाणी उद्योग आता नव्याने येत आहेत, नवी मुंबई एकदा स्मार्ट सिटी झाली होती, परंतु त्याच्यानंतर MIDCनं कुठची स्मार्ट सिटी केली नव्हती, तर त्या बाबतीमध्ये 400 कोटी रुपये खर्च करून विमानतळासकट पूर्ण सिटी स्मार्ट व्हावी यासाठी MIDCनं पुढाकार घेतला आणि इंडस्ट्री नव्यानं येते त्या इंडस्ट्रीला सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करून द्याव्यात यासाठी 400 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी सिटी आम्ही स्मार्ट सिटी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे। MIDC मधले रस्ते असतील, MIDC मधले नळपाणी योजना असतील, या देखील परिपूर्ण असल्या पाहिजेत। म्हणून जवळ 3,500 कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर या 3 वर्षामध्ये आम्ही MIDC मध्ये उभं करू शकलो। आणि एवढ्यापुरतं आम्ही थांबलो नाही, तर आपल्याला माहित असेल की पंचगंगा, कोल्हापूरचा सगळ्यात जर गंभीर प्रश्न कुठचा होता तर पंचगंगेचं शुद्धीकरण। कारण त्या पंचगंगेच्या नदीमध्ये रिअल इस्टेटमधनं असेल, इंडस्ट्रीमधनं असेल, हे सगळं जे काही वेस्टेज वॉटर होतं त्याच्यामध्ये जायचं आणि अनेक वर्षाची मागणी होती की पंचगंगा शुद्धीकरणाचं काम हे सुरू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील MIDCनं पुढाकार घेतला। 550 कोटी रुपये खर्च करून आज आपण पंचगंगा शुद्धीकरणाचा कामाचा पहिला टप्पा हा आपण सुरू करणार आहोत। अजून एक त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता जो वारकऱ्यांशी निगडीत होता। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथनं जी इंद्रायणी नदी जाते त्या इंद्रायणी नदीचं देखील शुद्धीकरण करावं ही लाखो वारकऱ्यांची इच्छा होती। आणि ज्यावेळी आम्ही अभ्यास गट स्थापन केला त्यावेळी आमच्या लक्षामध्ये असं आलं की याच्यामध्ये देखील इंडस्ट्रीचं पाणी जातं, याच्यामध्ये देखील रिअल इस्टेटचं पाणी जातं, याच्यामध्ये देखील कमर्शियल पाणी जातं आणि म्हणून इंद्रायणी पवना नदीचं शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटकडे देखील पैसे मागितलेले आहेत आणि आम्ही देखील म्हणजे MIDC असेल, पर्यावरण असेल, PMRDA असेल, PMC असेल, या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये जवळजवळ 2,500 कोटीचा प्रकल्प हा इंद्रायणी पवना शुद्धीकरणाचा देखील आम्ही हातामध्ये घेतोय। त्याच्यामुळे इंडस्ट्रीनं काम करत असताना उद्योजकांना तर ताकद देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, पण इंडस्ट्री आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचं देखील जीवनमान सुधारावं, त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं राहता यावं यासाठी उद्योग विभाग आमचा कार्यरत आहे। काल परवाचं सभापती महोदय मी आपल्याला उदाहरण देतो। अंबरनाथमध्ये एक स्फोट झाला। अंबरनाथमध्ये स्फोट झाल्यानंतर मी स्वतः रात्री 2 वाजता अंबरनाथला अचानक त्या ठिकाणी भेट दिली आणि तिथनं जे काय माझ्या निदर्शनास आलं त्या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका मी घेतली। कारण मानवी वस्तीच्या बाजूला जर केमिकल कंपन्या असतील आणि तिथे रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो होत नसतील तर उद्योजक आले पाहिजेत हे निर्विवाद सत्य आहे। उद्योजकांना ताकद दिली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, पण उद्योजकांनी देखील स्वतःला पाहिजे तसं मानवी वस्तीला त्रास द्यायचा जर प्रयत्न केला तर त्याच्यावर देखील कार्यवाही करण्याची भूमिका आम्ही त्यावेळी घेतली। त्याच्यामुळे इंडस्ट्रीनं फक्त इंडस्ट्रीचं हित बघितलं नाही तर कामगारांचं हित बघितलं, मानव वस्तींचं हित बघितलं, इन्फ्रास्ट्रक्चर केलं, स्किल सेंटर केलं, डावोसमधल्या MOUंची आम्ही अंमलबजावणी केली, जिल्हा गुंतवणूक परिषद आम्ही घेतल्या, खादी ग्रामोद्योगमधनं मधाची गावं आम्ही सुरू केली। खरं आहे आणि हे रेकॉर्डवर आहे। त्याच्यामुळे काही त्रुटी नक्की राहिल्या असतील, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। त्या सगळ्या सन्मान्य सदस्यांची चर्चा करून त्या देखील दूर करू, परंतु कायमस्वरूपी डावोस आलं की अंमलबजावणी होत नाही याला देखील छेद देण्याचं काम आमच्या उद्योग विभागाने केलं, हेच मला या चर्चेच्या निमित्तानं सांगायचं आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो की आज जसा FDI मध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरला आहे आणि बाकीचे राज्यही कोसो मैल दूर आहेत, वर्षानुवर्ष महाराष्ट्र असाच FDI मध्ये 1 नंबरला राहील ही दक्षता शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल, एवढाच उद्योग मंत्री या नात्याने मी आपल्याला शब्द देतो।